तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, जसं की बिग बॉस सीझन 6 मध्ये काही सदस्य येणार आहेत, त्यांचे नाव पण लीक झालेलं आहे. व्हायरल होत आहेत की त्यांचे व्हिडिओ की बिग बॉस सीझन 6 मध्ये येणार आहेत म्हणून. मित्रांनो, तुम्ही 5चा सीझन बघितला असाल, चल भावा सिटीत. ह्या सीझन मध्ये बैलगाडा क्षेत्रातले अथर्व होता आणि अथर्वने पूर्ण महाराष्ट्रात गाजला होता. कारण की बैलगाडा क्षेत्रातलं आजपर्यंत कोणीही कुठल्याही टीव्ही शोवर आलेलं नव्हतं. तसंच मित्रांनो, ह्याही आपल्या बिग बॉस सीझन 6 मध्ये बैलगाडा क्षेत्रातले काही जण म्हणजेच एक व्यक्ती घेणार आहेत आणि त्यांचं नाव सांगण्याआधी सांगतो मित्रांनो, तुम्ही जर आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर आतापर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केला तर लाईक पण करून घ्या. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडत जावं, की कारण कमेंट केल्याने मला पण समजतं की काय चालू आहे आपल्या बिग बॉस मध्ये आणि काय नाही ते. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आता आपण नाव सांगणार आहे त्यांचं. बैलगाडा क्षेत्रात पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे आणि त्यांचं नाव असं आहे की पूर्ण महाराष्ट्राची जनता त्यांच्यावर प्रेम करते. त्यांचं नाव आहे बैलगाडा किंग राहुल दादा पाटील. हेही बिग बॉस सीझन 6 मध्ये येऊ शकतात मित्रांनो. 1001 मथुर किंग यांचे मालक, बैलगाडा क्षेत्रातल्या सगळ्यात मोठ्या बैलगाडाचे मालक आहेत राहुलदादा पाटील आणि हे राहुलदादा पाटील सगळ्यांच्या मनावर राज्य करत आलेले आहेत बैलगाडा क्षेत्रामधून. तसंच मित्रांनो, आता बिग बॉस सीझन 6 मध्ये सुद्धा हे येऊ शकतात कारण की पूर्ण महाराष्ट्राची जनता ह्यांना प्रेम करते. कारण की मित्रांनो, यांचा स्वभावच तसा आहे की लहान असो या मोठा असो, त्यानं कुणालाही अरे तुरीची भाषा पण नाही करत. आणि पहिली गोष्ट म्हणजे यांची बैलगाडा क्षेत्रात एवढी मोठी ओळख आहे. पूर्ण महाराष्ट्राचं मन यांनी जिंकून घेतलेलं आहे. तसंच मित्रांनो, आता दुसरा नाव आहे आणि दुसरं नाव मी बार व्हिडिओमध्ये सांगत पण आलोय आणि याच्या पुढे पण सांगेल, कारण की कन्फर्म झालेला सदस्य आहे असं मला पण वाटतं आणि सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला पण वाटतं. तसंच मित्रांनो, आजकालच्या पूर्ण यायला लागतं हॉटेल बिझनेस मध्ये सगळ्यात जास्त नाव गाजलेलं आहे ते म्हणजे हॉटेल भाग्यश्री यांचं. तर मित्रांनो, तेही बिग बॉस सीझन 6 मध्ये येऊ शकतात कारण की त्यांचे पोस्ट ऑलरेडी पडलेली पण होती आणि त्याने स्टोरी पण टाकलेली होता आणि भरपूर काही गोष्टी आहेत अशा की त्यानं बिग बॉस सीझन 6 मध्ये येऊ शकतात. कारण त्याचं एकच आहे मित्रांनो, की हल्लीमध्ये एवढ्या जास्त चर्चेत त्यांच्या एवढं कुणीही नव्हतं आजपर्यंत. आणि मित्रांनो, आता तिसरं नाव जे आहे ते सगळ्या महाराष्ट्राला वेड लावणारी तीच हिंदवी पाटील, जे मित्रांनो लावणी करते, सगळ्या लावणी कलाकारांच्या काहीतरी वेगळं करते आणि महाराष्ट्राचं मन पूर्ण जिंकलेले आहे. लावणी मध्ये महाराष्ट्रात मित्रांनो हिंदवी पाटीलला तोड देणं आजपर्यंत कुणालाही जमलं नाही, ना की गौतमी पाटीलला ना की राधा पाटीलला. मित्रांनो, सगळ्यात जास्त फेम भेटलं आहे ती म्हणजे सगळ्याची आवडती, सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी हिंदवी पाटील. मित्रांनो, आता जे चौथं नाव घेणार आहे ते नाव म्हणजे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्या नावानं इंस्टाग्रामवर एवढी धुमाकूळ घातलेली आहे मित्रांनो, एवढी धुमाकूळ घातलेली आहे. तुम्ही त्यांचं नाव ऐकल्यानंतर तुम्हाला पण वाटेल हा बाबा खरंच ह्या नावाने खरंच धुमाकूळ घातलेली आहे. मित्रांनो, चौथं नाव जे आहे ते म्हणजे महेश मोठेच आहे. कारण की महेश मोठे एवढं गाजलेले आहेत महाराष्ट्रामध्ये, कारण की त्याने पूर्ण मोटिवेशनवर व्हिडिओ बनवतात, म्हणजे पूर्ण लाईफस्टाईल दाखवतात त्यांची आणि महाराष्ट्राची सगळ्यात जास्त जनता महेश मोठेला प्रेम पण करते आणि काही जनता हेट पण करते. पण महेश मोठे सारखा कलाकार होणं शक्य नाहीये मित्रांनो. त्यांना कितीतरी ट्रोल आले आणि कितीतरी काही झालं पण त्यांनी कधीही हार मानलेली नाही. हेच महेश मोठे मित्रांनो बिग बॉस सीझन 6 मध्ये दिसू शकतात, कारण की त्याने पाठीमागे रील पण टाकलेली की मी बिग बॉस सीझन 6 मध्ये जाऊ शकतो का, अशी रील टाकलेली मित्रांनो. त्या रील नुसार तर वाटत होतं की बिग बॉस सीझन 6 मध्ये महेश मोठे ही जाऊ शकतात. आणि मित्रांनो, आता जे लास्ट नाव सांगणार आहे मी ते लास्ट नाव आहे मित्रांनो. ते नाव ऐकल्यानंतर तुम्हाला पण वाटेल की खरंच हे व्यक्ती बिग बॉस सीझन 6 मध्ये जाऊ शकते, कारण की ह्या व्यक्तीचं हल्लीमध्येच मित्रांनो पाठीमागे बघायला गेला आपण 6-7 महिन्याखाली एक चल भावा सिटीत हा शो आला होता आणि त्या चल भावा सिटीत ह्या शो मध्ये सगळ्यात जास्त गाजणारी व्यक्ती होती. ती व्यक्ती म्हणजे मित्रांनो सगळ्यात गाजणारी व्यक्ती आणि आत्ताही रीलवर जे सगळ्यात जास्त गाजत आहे तीच व्यक्ती आहे. ती म्हणजे मित्रांनो, ना ऐकण्यापूर्वी कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं ते. मित्रांनो, तिचं नाव आहे अनुश्री माने. तीच अनुश्री माने मित्रांनो आता हल्लीमध्ये रीलवर एवढी प्रचंड रीलवर व्हायरल होत आहे आणि सगळ्यांनी ट्रोल पण केलेत आणि सगळ्यांनी प्रेम पण केलेत. मित्रांनो, तीच अनुश्री माने
जे की मित्रांनो सगळ्या महाराष्ट्राच्या मनावर राज्य करत आलेली आहे आणि आता पण पुढे पण राज्य करणार। कारण की मित्रांनो चल भावा सिटी मध्ये सगळ्यात जास्त तिला फेम भेटलेलं होतं अनुश्री मानेमुळे अर्धा शो चालला होता। टीआरपी पण चल भावा सिटीला अनुश्री मानेमुळे होती असं मानलं जातं। तसंच बिग बॉस सीझन 6 मध्ये अनुश्री मानेला घेतील का, तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा आणि आतापर्यंत तुम्ही जर व्हिडिओला लाईक नसेल केला तर लाईक पण करून घ्या आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या। अनुश्री माने मित्रांनो इंस्टावरच नाही तर आजकाल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत चाललेली आहे। तुम्हाला काय वाटतं यांच्यापैकी कोण बिग बॉस सीझन 6 मध्ये येईल आणि कोण बिग बॉस सीझन 6 मध्ये येणार नाही हे कमेंट करून नक्की सांगा। तर चला बाय बाय।